मैत्रिणींनो, आज आपण सोयाबीनची भाजी बनवतोय आणि ही जी भाजी आहे ती मटणाच्या भाजीला मागे सरेल. म्हणजे तुम्ही शाकाहारी मटण म्हणू शकता आणि हे प्रत्येकाला आवडते. यामध्ये हाय प्रोटीन आहे, त्यामुळे बऱ्याच घरामध्ये ही बनवली जाते. तसंच माझ्याही घरामध्ये मी बनवते, माझ्या मुलांनाही खूप आवडते. बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, झटपट होणारी ही भाजी प्रत्येकाला आवडेलच. या पद्धतीने जर तुम्ही मैत्रिणींनो बनवली तर खात्रीने सांगते की नेहमी याच पद्धतीने बनवाल. हे सोयाबीन घेतलेले आहेत बघा, लहान मोठ्या आकारामध्ये असतात. हे छोट्या आकारामध्ये घेतले, गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवले आणि त्यातलं पाणी बघा मी अशा पद्धतीने दोन्ही हातांनी पिळून पाणी काढलेलं आहे, कारण त्यामध्ये भरपूर पाणी साठतं. ते पाणी काढलेले सोयाबीन मऊ झाले की पाणी त्यातलं संपूर्ण पाणी काढायचं, नाहीतर मग भाजीची चव थोडीशी वेगळी लागते. ते पाणी अजिबात ठेवलं नाही, पाणी जे काय होतं ते सगळं काढलं. आणि आता भाजी करण्यासाठी घेऊया. गॅसवरती कढई ठेवली. कांदा आणि टोमॅटो सुरुवातीलाच कट करून घेतलेले आहेत. लसूण सोलून घेतलेलं आहे. आल्याचे काप आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहेत. आणि हा बघा लसूण आणि आल्याचे काप एकत्रित जाडसरच वाटून घेतलेला आहे. मोठा मोठाच कुटून घेतलेला आहे आणि छान लागतो याचा स्वाद. मग हलकासा लसूण आहे तो ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट घालण्याऐवजी ना मी असाच थोडासा लसूण मोठा कुटूनच घालते आणि छान स्वाद असा भाजीमध्ये उतरतो. तसंच 2 कांदे तेही बारीक कट करून घेतलेले, ते आता इथे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. 1 मिनिट परतून घेतल्यानंतर कांदा बघा हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि याचा स्वाद जो आहे तो भाजीमध्ये अगदी खमंग असा लागतो. पण कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचाच, म्हणजे त्याचा उग्रपणा आहे तो निघून जातो आणि भाजीला छान अशी टेस्ट येते. तर मोठे 2 ते 3 टोमॅटो आहेत, ते पण बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा टोमॅटोची पेस्ट वापरू शकता, परंतु घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर मी अशाच पद्धतीने बनवते आणि अशी भाजी जरी बनवली ना तरी चवीला खूप छान लागते. 2 मिनटं परतून घेतलं ना की कांदा टोमॅटो छान असा शिजला जातो आणि आपल्याला मग ग्रेव्ही बनवायची गरज नाही, अशीच आपल्याला भाजी बनवायची आहे. आता टोमॅटो मऊ होण्यासाठी किंचितसं त्यामध्ये मीठ घातलं. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घाला. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला वापरते आणि हे जे तिखट आहे ते आम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवतो आणि हे वर्षभर टिकतं. प्रत्येक भाजीमध्ये हाच कांदा लसूण मसाला आमच्याकडे वापरला जातो. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि धने जिरे पूड पण त्यामध्ये घालायचे आहे. थोडंसं परतून घेते आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला की धनेपूड आणि जिरेपूड घालते. टोमॅटो कोरडा होऊ नये म्हणून थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं बघा आणि आता हे छान असं एकजीव होईल, छान शिजलं जाईल. मैत्रिणींनो, सुरुवातीला धनेपूड आणि जिरेपूड घालायची, परंतु माझ्या मसाल्याच्या डब्यातली धनेपूड आणि जिरेपूड संपलेली म्हणून इथे धनेपूड आणि जिरेपूड घातली. अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेते. आणि घाई गडबडीत स्वयंपाक करताना कधीतरी हे असं होतं, डब्यातले मसाले संपतात आणि जास्तच गडबड होऊन जाते, तशी माझी पण झाली. आणि 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही जसं बनवतो तसा हा मसाला झालेला आहे. थोडासा कोरडा वाटत होता म्हणून आणखी पाणी घातलं बघा. अगदी टोमॅटो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा, एकजीव छान असा होतो. आणि 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर आता जे हे म्हणजे कोमट पाण्यामध्ये आपण ज्यावेळी हे मऊ पडेपर्यंत जे सोयाबीन ठेवलेले आहेत त्यातील पाणी काढलेलं आहे पिळून आणि हे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मग तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर आणखी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं. कोरडीच भाजी बनवायची असेल तशीही बनवू शकता. मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आणि आणखी या मसाल्यासोबत हे सोयाबीन छान असे शिजू देते. बनवण्याची पद्धत अगदी साधी आहे, सोपी आहे, चव मात्र भन्नाट आहे. चवीला अप्रतिम लागतात. या पद्धतीने नक्की बनवा. नेहमी त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत, जर ही जी वेगळी पद्धत आहे ना त्या पद्धतीने बनवून पहा. मैत्रिणींनो, खूप छान अशी चवीला ही भाजी लागते आणि 2 पोळ्या तुम्ही नक्की जास्त खाल. कमी मसाल्यातली आहे, झटपट होणारी अशी ही मटणाच्या चवीची ही सोयाबीनची भाजी. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता कोथिंबीर नसल्यामुळे वरून मी कोथिंबीर घातली नाही, तुम्ही मात्र कोथिंबीर नक्की घाला आणि चपाती किंवा भाकरी बरोबर नक्की खायला घ्या.